तुला जे काही सांगायचं ते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांग. खरं तर भाई हवा होता आणि बाळकाका सुद्धा. पण मी त्या दोघांशी बोलेनच. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या एजंटने आमची अमेरिकेची तिकीट्स आणून दिलीत. आम्ही पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जातोय. सो आम्ही दोघंही जातो आहोत. श्रीराम. असं मला कालपर्यंत वाटत होतं. वाटलं होतं की कुठलीही ताकद, कुठलंही इमोशनल प्रेशर मला थांबवू नाही शकणार. पण गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या आहेत त्यांनी मला क्रॉसरोड्सवर आणून ठेवलं. काल रात्रीपर्यंत माझं नक्की ठरलं नव्हतं. पण काल रात्री नक्की झाला. आय एम नॉट गोइंग एनीवेअर. मी इथेच राहतो. एक मिनिट. एवढा सस्पेन्स क्रिएट करायची गरज होती का रे आधी? बाबा, माझ्यासाठी सुद्धा काही वेळापूर्वीच हा सस्पेन्स संपलाय. जीव घेतला होता माझा सुद्धा या सस्पेन्सने. खूप रडवलं ना मी तुम्हाला? अरे नाही रे, आधी तुला कर सकतो. तो आता विषय सुद्धा नको रे पुरे. आई, पास ना आता. अगं ती मेली अमेरिका आता मला तुझ्यापासून नाही हिरावून घेऊ शकत. आजोबा, द्वंद्व संपला. सगळे प्रश्न संपले.
आज देवासमोर उभं राहून निर्णयापर्यंत पोचण्याची शक्ती मागितली मी त्याच्याकडे. आणि अरे वेड्या, त्यानं तुला ती आधीच बहाल केली आहे. ही काय तुझ्या पाठीमागे उभी आहे. शुभ्रा, आज तू आम्हाला आमचा आदिनाथ परत दिलायस. हा म्हातारा जन्मभर ऋणी राहील तुझा. जे आपलं होतं ते आपल्याकडेच राहिलं. ते कधीच कुठेच जाणार नव्हतं. मी काही केलं नाही आजोबा. मी काहीतरी गोडाचं करते खायला. वसुधा, आज तू जे करशील ते मला गोड लागेल. मधु, जा पटकन पेढे घेऊन ये आणि देवासमोर ठेव. ठेवतो बाबा. आज त्यानं केवढं मोठं दान पदरात टाकलंय आपल्या. काका, पेढ्याची जबाबदारी मी उचलतो. शुभ्रा, आधी मी आलो की आपण आपल्या बिझनेस पार्टनरशिपच्या अग्रीमेंट बद्दल बोलू. आजोबा, जा जा, ती देवाजवळच असेल. जा. आज पुन्हा जन्म झाल्यासारखं वाटलं. पुन्हा आई बाबा मिळाले, आजोबा मिळाले, अख्खं कुटुंब मिळालं. तू दिलंस. थँक्स. मला कुटुंब कधीच नव्हतं. ते तुम्ही दिलं. त्यासाठी तुमचं किती आणि कसे आभार मानतो.
पूनम 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 अगं फोन वाजतोय. हॅलो. बाळ काका, हा बोल आधी. तुला काहीतरी सांगायचंय. काय तिकीट आली का तुझी? हो, कधीची आहेत? परवा रात्रीचं फ्लाईट आहे. पण मी नाही जात आहे. म्हणजे कॅन्सल झाली का? म्हणजे मी कुठेही जात नाहीये बाळकाका. मी इथेच कायमचं राहायचं ठरवलंय. म्हणजे आधी तुझा लेख तुझ्या जवळ थांबणार आहे ते कायमचा. जिंकली, शुभ्रा जिंकली आधी. अरे तिने प्रॉमिस केलं होतं मला आणि ती जिंकली आधी. हो बाळकाका, शुभ्रा जिंकली, खरंच जिंकली. आधी तू मला भेटायला हे बघू इकडे, नाहीतर मीच येतो तिकडे. मला खूप आनंद झालाय आधी. मी काय करू, काय मला लहान मुलासारखं झालंय. मला काय बोलावं काही कळत नाही. मग मला देवानी माझा निखिल मला परत दिल्यासारखं वाटतंय रे. बाळकाका, मी लवकरच तुला भेटायला येतो. लवकरच आपण बोलू, आपण खूप बोलू, आपण आधीसारखं बोलू. हो, तू ये, सगळं पूर्वीसारखं होईल आधी. ये प्लीज, तू लवकर ये. पूनम. माइंड ब्लोइंग आदि, माइंड ब्लोइंग. जिगर है तेरे पास. तू अगदी योग्य डिसिजन घेतलायस. I hope so. Welcome to the club. परदेशातल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांवर लाथ मारून आपल्या देशात परतणाऱ्या छोट्याशा पण सुखी आणि स्वाभिमानी कम्युनिटीमध्ये तुझं स्वागत. बॉसला कधी सांगतोस? I can give away half of my kingdom
जस्ट टू सी द एक्सप्रेशन ऑन स्टीव्ह फेस. तुझा हा निर्णय ऐकून तो पांढऱ्याचा लाल, केशरी, निळा, पिवळा काही पडू शकतो. कधी फोडतोस बॉम्ब त्याच्या खुर्चीखाली? ऑलरेडी फोडलाय. व्हॉट? काल रात्रीच माझं रेजिग्नेशन मी मेल केलंय त्याला. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. घट डोईवर घट कमरेवर घट डोईवर घट कमरेवर ओढी पदरा नंदलाला नंदलाला रे दर 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 दर. वा बाई, आवाज छान लागलाय. आज कंठ फुटलाय तुम्हाला? हो, फुटलाय कंठ. काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, आमचं काय म्हणणं असणार? काय बिशाद आहे आमचं काही म्हणायची. आणि काही म्हणू नकाच. आज मी खूप खुश आहे. असं वाटतंय की आकाशालाच हात लागलेत माझे. वसुधा, मी विचार करतोय की 2 दिवसापूर्वी आपल्या घरामध्ये कोणाच्याही चेहऱ्यावरती साधं स्मितहास्य सुद्धा नव्हतं. आणि आज तू गुणगुणतीयस. थोड्या वेळाने इथे प्रिया जर बसफुगडी घालायला लागली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. काय काहीतरी बसफुगडी घालायला काय मंगळागौर आहे का? उगीच आपलं. आणि झालाय आम्हाला आनंद, मग आम्ही व्यक्त नाही करायचा? अरे करायचं ना, का नाही करायचं? जरूर करायचं. बसू. तरी सुद्धा मनाला एक बोच आहे. आधी या निर्णयाला पोचेपर्यंत आपल्याला निखिलला गमवावं लागलं. म्हणजे आज निखिल असता तर कदाचित आधी बरोबर आहे हो तुमचं. निखिलला जाऊन महिनाही नाही झाला आणि मी आज गोडाचा बेत थोडा तरी विचार करायला हवा होता. मी अशी कशी स्वार्थी झाले हो मी. वसुधा, वसुधा रडू नकोस. तू काहीही चुकीचं वागली नाहीयेस. बाबा मला नेहमी म्हणतात, दुःखाचे डोंगर आपल्यावर कोसळल्यावरती आपण रडतो. तसंच सुख जर आपल्या दारी आलं तर आपण साजरं करायला हवं ना. त्याशिवाय दुःख कमी कसं होणार? अहो पण मी आपण सांगू की दुःखांना, अगदी ठणकावून सांगू. तुम्ही आमच्यावरती कितीही घाव घातलेत तरी आम्ही पुन्हा उभं राहू शकतो. तुम्ही आम्हाला कितीही अश्रू दिलेत तरी ते पुसून आम्ही हसू शकतो.